नमस्कार मंडळी, द गर्ल हू लव्स गॅजेट या आमच्या शो मध्ये मी स्नेहल तुमचं स्वागत करते। आज की नाही मी तुमच्यासाठी नवीन काय टेक्नॉलॉजी आली आहे, बाजारात नवीन कंच मोबाईल आलेत, गाड्या आल्यात, अशी सगळीच माहिती घेऊन आली म्हणा। म्हणजे खरं तर त्याचं काय तो या गोष्टी तुम्ही बाजारात घ्यायला गेलात की नाही की लई ऑप्शन असतात तो, पण यातलं नेमकं काय घ्यायचं हे मीच तुम्हाला सांगणार आहे। चला तर पाहूयात काय काय आजच्या टेक टॉप आहेत ते। नोकियाचे 3 अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च, सेल्फी लव्हरसाठी मजेदार एक्सपिरियन्स देणारा HTC U11 लॉन्च, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली यामाहाची स्टार वेंचर टूर बाईक, सीसीड कंपनीचा सीसीड 262 तब्बल 3,46,00,000चा टीव्ही, आणि वॉक आणि स्विमिंग एकत्र करता येणारा वॉटर वॉकर आणि स्पा। तर मंडळी, तो एक काळ होता तेव्हा नोकिया शिवाय दुसरं कंच मोबाईल असतात यावर कुणाचाच विश्वास नव्हता। म्हणजे ज्याच्याकडे बघावं त्याच्याकडे आपलं नोकिया, पण नंतर इतकं मोबाईल मार्केटमध्ये आलं आणि कुठेतरी नोकिया मागच पडलं। पण आता भारतात नोकिया कंपनीनं 3 मोबाईल लॉन्च केलेत। पण मंडळी, याची एक खासियत आहे बरं का, भारतात विक्री होणारा प्रत्येक फोन हा मेड इन इंडिया असणार आहे म्हणा, मेक इन इंडिया। अखेर प्रतीक्षा संपली आहे। भारतात नोकियाचे 3 अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च झालेत। दिल्लीत एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनचं लॉन्चिंग झालंय। नोकियाच्या या स्मार्टफोनची खासियत ही आहे की भारतात विक्री होणारा प्रत्येक स्मार्टफोन मेक इन इंडिया प्रोडक्ट असेल। नोकिया 6 स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे। फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 435 SoC आणि 3 GB रॅम आहे। याचं स्टोरेज 32 GB आहे। 16 MP रियर कॅमेरा आणि 8 MP सेल्फी कॅमेरा असणार आहे। हा स्मार्टफोन अँड्रॉइड 7.0 न्यूगट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो। हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो। याची बॅटरी 3000 मेगाहर्ट्जची आहे। नोकिया 6 ची किंमत 14,999 रुपये इतकी आहे। HMD ग्लोबलनं सांगितलंय की नोकिया 6 Amazon एक्सक्लुझिव्ह असेल। यासाठी रजिस्ट्रेशन 14 जुलैपासून सुरू होईल। नोकिया 5चा डिस्प्ले 5.2 इंचाचा असेल। हा अँड्रॉइड 7.0 न्यूगटवर काम करतो। नोकिया 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आणि 2 GB रॅम आहे। फोनची इंटरनल मेमरी 16 GB इतकी आहे। याचा रियर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा। फोनमध्ये 3000 मेगाहर्ट्जची बॅटरी आहे। नोकिया 5 ची किंमत 12,899 रुपये इतकी आहे। नोकिया 5चं प्री बुकिंग ऑफलाईन 7 जुलैपासून सुरू होईल। नोकिया 3 फोनचा डिस्प्ले 5 इंचाचा असेल। हा अँड्रॉइड 7.0 न्यूगटवर काम करतो। इंटरनल मेमरी 16 GBची आहे। रियर कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा सुद्धा 8 मेगापिक्सलचा आहे। फोनमध्ये 2450 मेगाहर्ट्जची बॅटरी आहे। नोकिया 3 ची किंमत 9,499 रुपये इतकी आहे। नोकिया 3 16 जून पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल। नोकिया 5 आणि नोकिया 3 ऑफलाईन एक्सक्लुझिव्ह असतील, हे ऑनलाईन मिळणार नाहीत। टेक टीम IBN लोकमत। हे झालं नोकिया, पण आता HTC ने सुद्धा आपला नवीन फ्लॅगशिप फोन लॉन्च केलाय, HTC U11, आणि आजपासूनच त्याचं प्री बुकिंग बी सुरू झालंय। तुम्ही HTCचा फॅन असाल तर हा लई भारी फोन आहे बरं का। तर बघूयात त्याचं काय काय स्पेसिफिकेशन आहेत ते। HTCनं नवा स्मार्टफोन HTC U11 ला भारतात लॉन्च केला। या फोनची किंमत भारतात 51,990 रुपये इतकी आहे। हा फोन भारतात Amazon इंडियावरती उपलब्ध असेल। जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत फोन विक्रीसाठी इथे उपलब्ध असणार आहे आणि याची प्री बुकिंग 17 जून पासून सुरू होईल। 5.5 इंच क्वाड HD सुपर LCD डिस्प्ले यामध्ये। याचा रॅम 6 GB आहे। प्रोसेसरच्या बाबतीत हा फोन दमदार आहे। इनबिल्ट स्टोरेज 128 GB आहे। या फोन मध्ये सेल्फीचा एक्सपिरियन्स मजेदार असेल।
16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे आणि यासोबतच यात BSI सेन्सर आहे, तर HD रेकॉर्डिंग या मोबाईलमध्ये होऊ शकतं. फोनचा रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये ड्युअल LED फ्लॅश सुद्धा आहे. याची बॅटरी 3000 mAh ची आहे. ती बॅटरी 24.5 तासांचा टॉक टाइम आणि 14 दिवसांचा स्टँड बाय टाइम देते. टेक टीम IBN लोकमान्य. आणि आता नवीन लॉन्च मध्ये सॅमसंगचं मोबाईल बघूयात. मार्केटमधल्या वाढत्या कॉम्पिटिशन मध्ये 20,000च्या आतलं 2 मोबाईल सॅमसंगनं लॉन्च केल्यात. सॅमसंगनं गॅलेक्सी J सिरीजचे 2 नवे स्मार्टफोन गॅलेक्सी J7 Pro आणि गॅलेक्सी J7 Max हे लॉन्च केलेत. गॅलेक्सी J7 Max यात 1.6 GHz ऑक्टा कोर मीडियाटेक प्रोसेसर सोबत 4 GB रॅम आहे. 5.7 इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले मिळेल. यामध्ये 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा आहे. 32 GB इंटरनल मेमरी आहे आणि ती 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनची बॅटरी 3300 मेगाहर्ट्झ आहे. सॅमसंग गॅलेक्सी J7 ची किंमत 20,900 रुपये आहे. जुलै महिन्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. सॅमसंग गॅलेक्सी J7 Pro मध्ये 1.6 GHz ऑक्टा कोर एक्सायनोस SoC प्रोसेसर सोबत 3 GB रॅम आहे. 5.5 इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले आहे. याचाही रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सलचाच आहे. 32 GB ची इंटरनल मेमरी आहे. सॅमसंग गॅलेक्सी J7 Max ची किंमत 17,900 रुपये आहे आणि याची विक्री 20 जून पासून सुरू होईल. टेक टीम IBN लोकमत. आणि आता एक बजेट मधला मोबाईल बघूयात. मायक्रोमॅक्सच्या युरेका ब्लॅक या स्मार्टफोनची विक्री की आता भारतात सुरू झाली आहे. हा फोन ई कॉमर्स साईट आणि फ्लिपकार्ट वर सुद्धा उपलब्ध करण्यात आलाय. युरेका ब्लॅक या स्मार्टफोनला मायक्रोमॅक्सच्या टेलिव्हेंचर्स ब्रँडमध्ये लॉन्च करण्यात आला. हा या ब्रँडचा गेल्या 6 महिन्यांमधला पहिला स्मार्टफोन. नव्या युरेका ब्लॅक स्मार्टफोनची टक्कर किमतीच्या बाबतीत Xiaomi Redmi 4 आणि कूलपॅड Note 3 लाईट सारख्या स्मार्टफोनची असेल. युरेका ब्लॅक 8,999 रुपयात मिळेल. यात काही मजेदार सॉफ्टवेअर फीचर्स देण्यात आले. 3 बोटांनी स्लाइड करून स्क्रीनशॉट घेणं, वन हँडेड मोड, फुल पेज स्क्रीनशॉट, डिव्हाइसला अनलॉक करण्यासाठी डबल टॅप करणं आणि फोनच्या होम बटनला डबल टॅप करून लॉक करण्याचा समावेश आहे. याचा डिस्प्ले 5 इंच फुल HD आहे. याचा रॅम 4 GB आहे. इनबिल्ट स्टोरेज 32 GB आहे आणि तो 64 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. बॅक कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 13 मेगापिक्सलचाच कॅमेरा आहे. 3000 mAh ची नॉन रिमूव्हेबल बॅटरी आहे. टेक टीम IBN लोकमत. काय मग आहे की नाही बजेटचा फोन. तसंच सॅमसंग म्हटलं की नाही की मोबाईल डोळ्यासमोर येतोच हो. म्हणजे सॅमसंगचं मोबाईल चांगलं आहेतच, पण सॅमसंगनं नोटबुक 9 Pro म्हणजे लॅपटॉपच म्हणा की तो लॉन्च केलाय म्हण आणि त्याच्यासोबत येस पेन पण असणार आहे. सॅमसंगनं नोटबुक 9 Pro लॉन्च केलाय. हा नवा लॅपटॉप सॅमसंगच्या S Pen स्टायलस सोबत येतोय. याआधी S Pen स्टायलस फॅबलेट आणि टॅबलेट सोबतच पाहायला मिळत होता, पण हे पेन नेहमी ऑन असतं आणि त्याला चार्जिंगची गरज नाही. कंपनीचा हा लॅपटॉप फ्लेक्झिबल बॉडी सोबत येतो. सॅमसंगनं नोटबुक 9 Pro 2 प्रकारात लॉन्च केला. एक प्रकार 13.3 आणि दुसरा 15 इंच डिस्प्ले मध्ये येईल. याच्या किमतीबाबत कंपनीनं अजून कोणताही खुलासा केलेला नसला तरी लॅपटॉप याच वर्षी विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी आशा आहे. 9 Pro विंडोज 10 वर काम करतो. यात इंटेल कोर i7 प्रोसेसर आहे. दोन्ही प्रकारचे लॅपटॉप फुल HD टच स्क्रीन मध्ये आहे. 13.3 इंच डिस्प्ले मध्ये 8 GB रॅम आणि 15 इंच व्हेरियंट मध्ये 16 GB रॅम आहे. टेक टीम IBN लोकमत.
आता या सगळ्या गॅजेट नंतर की नाही आता एक वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा अजून काय काय गॅजेट आहेत ती बघूयात. वेलकम बॅक मंडळी. यामा म्हटलं की फायरिंग कानात ऐकू येतच की, आणि की नाही यामा 100 पण आठवते बघा. पण मी आता यामाची अशी बाईक तुम्हाला दाखवणार आहे की ज्यामध्ये आलिशान लगेज सिस्टम, USB कनेक्टिव्हिटी, रायडिंग मोड्स आणि अजून बी काय काय सुविधा आहेत. तेव्हा बघूयात ही क्रूज बाईक कशी आहे ती. ही आहे तुफानी, शानदार, जानदार, दमदार आणि तेवढीच आरामदायक यामाहा स्टार व्हेंचर टूर बाईक. यामाहाने अमेरिकेत ती बाईक लॉन्च केली आहे. तिची किंमत आहे $26,999 म्हणजे तब्बल 17,37,992 रुपये. होय, तुम्ही बरोबर ऐकताय, 17,37,992 रुपये. ही क्रूज बाईक टूर सेगमेंट मध्ये जबरदस्त टक्कर देणार असंच दिसतंय. यामाहा स्टार व्हेंचर एक स्पोर्ट्स टूर बाईक आहे ज्यात 7 इंच LCD स्क्रीन सोबत इन्फोटेनमेंट सिस्टीम ही देण्यात आलेली आहे. हे आपल्याकडच्या बाईक मध्ये पाहायला मिळत नाही. एवढंच नाही तर यात व्हॉइस असिस्ट, 2 स्पीकर्स आणि ब्लूटूथने फोन कनेक्ट करून ऑपरेट करण्याची सुविधा देखील आहे. स्मार्ट की सिस्टीम, LED लाइटिंग, आलिशान लगेज सिस्टम, इलेक्ट्रिक लॉक, व्हॉइस टेक आणि नेव्हिगेशन सोबत येणारी ही बाईक USB कनेक्टिव्हिटी सुद्धा देते. लांबच्या प्रवासात मोबाईल चार्ज करण्याची सुविधा देखील आहे. बाईकमध्ये ABS ट्रॅक्शन कंट्रोल, रायडिंग मोड अशा अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहेत ज्यामुळे ही बाईक चालवण्यास खूपच आरामदायक आहे. स्टार व्हेंचर मधील पॉवरचा विचार केला तर यात 1854 सीसीचं एअर कूल्ड इंजन देण्यात आलेलं आहे जे 4 बॉल बिट स्पिन आहे. स्पीड गिअरबॉक्सनं इंजनला कनेक्ट केलं गेलंय. लांबच्या प्रवासात काही असुविधा होऊ नये यावर कंपनीनं विशेष लक्ष दिलंय. मात्र क्रूज बाईकची डिलिव्हरी ऑगस्ट 2017 पासून अमेरिकेत सुरू होणार आहे. मात्र भारतात ही बाईक कधी येणार हे आत्ताच काही समजू शकलेलं नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे सध्या जी बाईक आहे ना त्यावरती समाधान मानावं लागेल. तर मग हॅपी रायडिंग. योगेश भारड, IBN लोकमत, मुंबई. मंडळी काय भारी होती की नाही बाईक. आता एक जरा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणि पण गॅजेट आहेत, भेटूया. वेलकम बॅक मंडळी. मला सांगा एखाद्या टीव्हीची किंमत किती असेल? अहो जरा विचार करा की. आता तुम्ही म्हणाल हजारात, लाखात, पण आम्ही तुम्हाला असा टीव्ही दावणार आहोत की ज्याची किंमत आहे $5,39,000 म्हणजे 3,46,02,875 रुपये. जरा अहो सवन सांगते बघा की. यू कॅन स्टॉप थिंकिंग बिग अँड स्टार्ट थिंकिंग जायंट. कारण आम्ही तुम्हाला दाखवतोय जगातला सगळ्यात मोठा 4K वाईड स्क्रीन टीव्ही. प्रशस्त बंगल्यात राहणाऱ्यांसाठी आणि लक्झरीज जीवन जगणाऱ्यांसाठी हा टीव्ही फायद्याचा आहे. हा टीव्ही 262 इंचांचा आहे आणि किंमत आहे तब्बल $5,39,000 म्हणजेच 3,46,02,875 रुपये.
लक्झरी इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलिस्ट सी सीड ही कंपनी हा टीव्ही बाजारात आणतीये, ज्याचं नाव आहे सी सीड 262. आउटडोअर साऊंड सिस्टीमचा आनंद तुम्ही यात लुटू शकता. टीव्ही सोबत इंटिग्रेटेड 4K मीडिया सर्व्हर आणि 6 इंटिग्रेटेड हाय एंड स्पीकर्स यात असतील. लवकरच हा टीव्ही जगभरात उपलब्ध होणार आहे. एक टीम IBN लोकमत. काय मग भारी होता की नाही टीव्ही? मंडळी आता या भागात की नाही हिथंच थांबावं लागतंय, पण तुम्ही की नाही फीडबॅक द्याय विसरू नका बरं का. त्यासाठी आमचा मेल ID लिहून घ्या की techtai@nw18.com. आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन बी करा IBN lokmat.tv वर. आणि मंडळी पहा फक्त IBN लोकमतच बरं का.